नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर जसे की मी आता आहे कोकणात. मी आलेलो सत्यनारायणच्या पूजेनिमित्त. तर आज आम्ही फिरणार आहे 2-3 स्पॉट कोकणात. तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करा. तर आता आम्ही निघालेलो आहे आणि आपला पहिला स्पॉट आहे श्री चंडिका देवी मंदिर. तर आता आम्ही मंदिराकडे पोहोचलेलो आहे आणि आम्ही चाललोय मंदिराकडे. तर मंदिरात फोन अलाउड नाहीये, तर तुम्ही बाहेरूनच व्ह्यू घ्या. तर जसे की आत कॅमेरा अलाउड नव्हता, तरी मी तुम्हाला बाहेरून व्ह्यू दाखवलेला आहे. आत गाभारा खूप सुरेख व सुंदर होता. तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा. तर आपण भेटूया नेक्स्ट स्पॉटवर. तर सांग दीदी, आता आपला नेक्स्ट स्पॉट कोणता आहे? दाभोळ धक्का. तर मित्रांनो, आता आपण भेटूया डायरेक्ट दाभोळ धक्क्याला. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे दाभोळ बीचकडे. तर तुम्ही हा व्ह्यू नक्की एन्जॉय करा. खूप भारी व्ह्यू आहे. तर आता आम्ही चाललोय जेटीची राऊंड घ्यायला. एक चांगला व्ह्यू आपल्याला दिसेल. तर आमची जेटीची एकदम भारीवाली राईड झालेली आहे. तर आता आम्ही जाणार आहोत नेक्स्ट स्पॉटवर. तर भेटू आपण तिकडे. तर आपल्याला आता माहिती नाही आपला नेक्स्ट स्पॉट काय आहे. तर आता आपण दीदीला विचारू. दीदी, आता आपला नेक्स्ट स्पॉट काय आहे? आपला नेक्स्ट स्पॉट आहे परशुरामाची भूमी. ओके, तर आपण आता भेटूया डायरेक्ट परशुरामाच्या भूमीवर. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे परशुरामाच्या भूमीवर. तर तुम्ही हे नक्की बघा. तर मंडळी, तुम्ही ही श्री परशुरामाची भूमी बघू शकता. किती छान अशी घडवण्यात आलेली आहे. तर आता आम्ही जात होतो कड्यावरच्या गणपतीवर. तेव्हाच आम्हाला मध्ये एक मंदिर लागलं दत्तगुरूंचं. तर आम्ही तिथंच बसलेलो आणि आत्ता आम्ही आलोय तिथंच बाजूला एका किनारपट्टीवर. तर तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही किती मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. बॉर्डर लाईन आहे ती. तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे कड्यावरील गणपती मंदिरात. तर खूप मोठी ट्रॅव्हलिंग आम्ही केली आहे. गाडीत आम्ही एकदम गाणी वगैरे बोलत आलोय. तर आता थोड्याच वेळात आम्ही गाभाऱ्यात जाऊ. आता सर्वजण पोहोचलेलो आहे गाभाऱ्यात आणि आम्ही आता दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर मंडळी, जसे की आत गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नाहीये, म्हणून मी तुम्हाला बाहेरची जागा दाखवतोय. तर हा या जागेचा नियम आहे आणि आपण सर्वांनीच नियमाचा पालन हा केलाच पाहिजे.
तर आता आम्ही चाललेलो आहे कड्यावरील गणपतीच्या बाजूचं एक शिव मंदिर आहे, तर तुम्ही बघा. तर आमचं श्री गणपती बाप्पांचे दर्शन झालं. तेव्हा आम्ही शिव मंदिरात येत होतो, तेव्हा आम्हाला येताना ना एक बोर्ड लागलेला, तो तुम्ही नक्की वाचा. त्याच्यातून आम्हाला पण माहिती भेटेल आणि तुम्हाला पण एक नवीन माहिती भेटेल. तर इथं आता आपल्याला सांगितलेलं आहे की शिवशंकरांना अर्धी प्रदक्षिणा का घालावी. तर शिवपिंडीवरून येणारे तीर्थ हे शिवपिंडीवरून गोमुखातून बाहेर येत असते, त्यामुळे ते तीर्थ शिवभक्तांनी ओलांडून जाऊ नये म्हणून अर्धी प्रदक्षिणा घालावी. तर ही माहिती मला पण आज नवीन भेटलेली आहे, तर तुम्ही पण ही माहिती बघा आणि नेक्स्ट टाइम तुम्ही पण ध्यानात ठेवा. गणपतीच्या पावला तर आता आपलं दोन्ही मंदिरांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत गणपतींच्या पावलांकडे. पोचलेलं आहे श्री गणपती बाप्पांच्या पहिले पाऊल. आपण बघू शकतो आज श्री गणपती बाप्पांचा पहिला पाऊल आहे कड्यावरील गणपती मंदिराच्या इथे. तर तुम्ही ते नक्की व्हिजिट करा, तुम्हाला हा इतिहास कळेल. तर आता आमचं कड्यावरील गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही तिथून निघालेलो आणि आम्हाला मध्येच सेल्फी पॉईंट लागला एक आणि आम्ही तिथं समुद्राचा व्ह्यू घ्यायला थांबलेलो आहे. तर तुम्ही पण बघा. आणि नेमकी तिथंच एक सीन झालाय, आम्हाला नेमकी समोरच जंजिरा किल्ला दिसतोय, तर तुम्ही तो पण बघा. हा सेल्फी पॉइंट आणि हा अथंग समुद्र आणि इथंच आपल्याला जंजिरा किल्ला दिसेल. सेल्फी काढतेस तू, थांब आहे. तर आता आम्ही सेल्फी पॉईंटवर एकदम चांगल्या चांगल्या सेल्फ्या काढून झाल्यात आमच्या आणि आत्ता आम्ही थांबलो एका बीचवर. त्या बीचचं नाव आहे हरणे बीच. तर इथं खूप भरती आहे आणि तुम्ही हा व्ह्यू बघा, खूप असा सुंदर आहे एकदम. बघू शकता तुम्ही, आम्ही आता सगळे चाललोय बीचवर. जर तुम्हाला हा व्ह्यू आवडल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही पण ह्या सर्व स्पॉट व्हिजिट करा. तर आजचे आमचे सर्व स्पॉट झालेले आहेत आणि मी हा ब्लॉग इथंच संपवतो. धन्यवाद.